आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सुनो तराने क्वीज के बहाने हा कार्यक्रम. सादर करते सुजीत बनसोडे. सुनो तराने क्वीज के बहाने. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. सुनो तराने क्वीज के बहाने कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचा तुमचा हा रेडिओ मित्र गुरुशांत धुत्तरगावकर सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच धमाल मस्त अशी गाणी आणि सोबतीला आपल्या बुद्धीला चालना देतील, आपल्या बुद्धीची कसोटी घेतील असे ज्ञानवर्धक सोपे सोपे प्रश्न घेऊन मी हजर आहे. आपण सारे जाणताच की या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं 9422 65 17 41 या क्रमांकावर आपल्याला पाठवायची असतात, ती सुद्धा फक्त टेक्स्ट मेसेजद्वारे. चला करूया सुरुवात आजच्या कार्यक्रमाला. हा आहे या कार्यक्रमातला पहिला आणि अतिशय सोपा प्रश्न. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःच आणि गावाचं नाव लिहून तुमचा टेक्स्ट मेसेज पाठवून द्यायचा आहे 9422 65 17 41 या क्रमांकावर. आणि तुमच्या बरोबर उत्तरांच्या मेसेजची प्रतीक्षा करत मी गाणं ऐकवणार आहे कल हो ना हो या चित्रपटातलं. सोनू निगम यांच्या आवाजातलं हे गीत जावेद अख्तर यांचं आहे. संगीत साज शंकर एहसान लॉय यांचा आहे. घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. चाहे जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से, ऐसा जो कोई कहीं है बस वही सबसे हंसी है. उस हाथ को तुम थाम लो, वो मेहरबान कल हो न हो. हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो.
साए, पास कोई जो आए, लाख संभालो पागल दिल को, दिल धड़के ही जाए। पर सोच लो इस पल है जो वो दास्तां कल हो न हो। हर घड़ी बदल रही है धूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। मित्रांनो, या गाण्यातून सुद्धा खूप छान संदेश दिलेला आहे. आपण लक्षपूर्वक शब्द जर ऐकले असतील गाण्यातले तर आज आहे तीच परिस्थिती उद्या राहील याची शाश्वती नसते, पण आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला आनंदानं जगता आला पाहिजे. चला आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणाऱ्या श्रोत्यांकडे आपण वळूया. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर अनेक रसिकांनी पाठवलेलं आहे आणि सगळ्यात आधी आमच्यापर्यंत कुणाचा मेसेज पोहोचला माहितीये? हो, आपले हे नियमित श्रोते आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून आलेला हा मेसेज आहे. मोहोळ तालुक्यातल्या चिखली इथून आलेला मेसेज आहे विजय नागनाथ शिंदे यांचा. सगळ्यात आधी यांनी बरोबर उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यानंतर पंढरपूर तालुक्यातल्या फुलचिंचोली इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नसीर, चाचा चचे आणि संपूर्ण मुलानी परिवार. नागेश्वरी गौडगावकर यांनी हक्तुरे वस्ती सोलापूर इथून बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलाय. तर विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत यांचा मेसेज दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून आलाय. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे श्रोते आहेत राजस्व नगर विजापूर रोड सोलापूर इथले सुलभा शिवाजी जाधव, श्रीशा सुनील जाधव, श्रीनिधी शिरीष जाधव, श्रीनेश सुशील जाधव, श्री अंश सुशील जाधव आणि समस्त जाधव परिवार. त्यानंतर बसवेश्वर पार्क कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय नेताजी महाविद्यालयातले प्राध्यापक दीपक नरोणे आणि त्यांच्या सौभाग्यवती योगिता नरोणे, संपूर्ण नरोणे परिवार. टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून युन्नूस पठाण यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर सोलापुरातले श्रोते आहेत सिद्धू भाऊ, अक्का, रेणुका, आनंद, राहुल, रेश्मा आणि जय पंगुळवाले. दमाणी विद्यामंदिर सोलापूर इथून नागेश्वरी भागानगरे यांनीही या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. तर पाकणी तालुका उत्तर सोलापूर इथून मेसेज आलेला आहे रुद्र शिंदे, विराज शिंदे, संग्राम शिंदे, संस्कार उर्फ बाळा साठे, स्वराज शिंदे, आदबेय शिंदे, रवी काका, सुनील, अनिल, समस्त शिंदे परिवार आणि मित्र परिवार. स्वागत नगर सोलापूर इथून चेतन गदगे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर पुढचा मेसेज आहे इंदापूर जिल्हा पुणे इथून आलेला विठ्ठल, वर्षा, वेदांत गायकवाड, महादेव तावरे यांनी हा बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलाय. सोबत शीला तावरे यांचंही नाव आहे. त्यानंतरचा मेसेज आहे शेळगी सोलापूर इथून आलेला आणवी मुंजे, शिवम मुंजे, स्वरा मुंजे, वीरा मुंजे, भद्री, लक्ष्मी आणि समस्त मुंजे परिवाराचा. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर बसवेश्वर पार्क कुंभारी इथून योगिता जेऊरे यांनी सुद्धा दिलंय. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक मेसेज आलेला आहे अंभई तालुका सिल्लोड या गावातून. हा मेसेज आपले श्रोते अनिल कुमार घोडके आणि वैशाली अनिल यांनी पाठवलाय. म्हैसूर कर्नाटक इथून आपल्या कार्यक्रमात बऱ्याचदा सहभागी होणारे श्रोते जावेद कुरेशी यांनी याही प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. तर कळके वस्ती सोलापूर इथून माया नागेश जुमीवाळे गवळी यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तुंगत तालुका पंढरपूर इथून प्राध्यापक धनंजय शिवाजी कदम आणि प्राध्यापक अंकुश शिवाजी कदम आणि त्यांचा कदम परिवार. परमेश्वर शिवाजी घुले आणि घुले परिवार आहे इंचगाव तालुका मोहोळ इथला. तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर इथून ज्ञानेश्वर वनमाने यांनी दिलंय. शिर्डी कोपरगाव इथून सुरेश माळुदे, वर्षा माळुदे, श्रद्धा आणि मानसी माळुदे यांनी बरोबर उत्तर दिलंय. तर गीता जेऊरे कुंभारी इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत.
छकुली लीला मिसाळ काळी मशीद सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. तर आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे, अभिषेक शिंदे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. मंजू गायकवाड, सिद्धम्मा मंचले, पद्मिनी शिंदे, ललिता गायकवाड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर नांदेड इथून प्रकाश जैन यांनी बरोबर उत्तर पाठवलंय आणि जन्माष्टमीच्या त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. सगळ्या श्रोत्यांना या निमित्तानं शुभेच्छा देऊया. पुढचा मेसेज आहे अॅडव्होकेट सागर भागानगरे यांचा, चौपाड सोलापूर इथून आलेला. अनिल आर्गे, तिप्पण्णा बिज्जर्गी, महानंदा गुंडल आणि डॉक्टर प्रशांत शेटे सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर नवजवान गल्ली सोलापूर इथून पियुष आणि वैभवी यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. सांगली नाही. पुढचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे माळी गल्ली चौपाड इथून आलेला वैष्णवी, मयूर, आप्पा, मोती, स्मिता आणि नायकू परिवाराचा. तर पाचगणी रोड वाई इथून तेजश्री आणि प्रसाद धगाटे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. संजू राठोड हे अँब्युलन्स ड्रायव्हर आहेत, त्यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. मित्रांनो, आणखी सुद्धा खूप मेसेज दिसत आहेत मला स्क्रीनवर, पण सध्या आपण इथेच थांबूया आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर जाणून घेऊया. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली असा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. मित्रांनो, रोरो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ वाहतूक पद्धतीत मालानं भरलेले ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने वाहून नेण्यात येतात. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो, वेळही वाचतो, तसंच ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारं प्रदूषणही कमी होतं. भारतात रोरो वाहतुकीची सुरुवात पहिल्यांदा कोकण रेल्वे मार्गावर झाली. मुंबई गोवा हा महामार्ग देशातल्या कठीण आणि खडतर महामार्गापैकी एक मानला जातो. मित्रांनो, हा महामार्ग कोकणातल्या घाट रस्त्यांमधून काढण्यात आलेला आहे. त्यामुळे अवजड ट्रक घेऊन प्रवास करणाऱ्या चालकांना या मार्गावर ट्रक चालवण्यात बरीच अडचण येते. विशेषतः पावसाळ्यात तर या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत धरून चालण्यासारखं असतं. या अशा ट्रक चालकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं कोकण रेल्वेच्या सहकार्यानं 26 जानेवारी 1999 रोजी रोरो सेवेला सुरुवात केली. या सेवेअंतर्गत भले मोठे अवजड ट्रक ट्रेनवर चढवून त्यांना कोकण रेल्वेच्या मार्गानं दक्षिणेत आणलं जातं आणि किंवा दक्षिणेतून कोकण रेल्वेच्या मार्गानं कोकणाच्या पलीकडे पोहोचवलं जातं. कोलाड ते वेर्णा आणि कोलाड ते सुरतकाल असे 2 रोरो मार्ग कोकण रेल्वेवर आहेत. मित्रांनो, ऑगस्ट 2020 मध्ये बंगळूर जवळच्या नेलमंगला स्टेशनपासून सोलापूरमधल्या बाळे स्टेशनपर्यंत अशी रोरो सेवा सुरू करण्यात आली, हेही आपल्याला माहीत असेलच. आता किसान रेल्वेच्या धर्तीवर शेतकऱ्यांचा माल आणि प्रवासी अशी दुहेरी वाहतूक सुविधा देणारी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला ते बिहारमधल्या दानापूर या मार्गावर नवीन कॉम्बो रेल्वे धावण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा सुद्धा देशातला पहिलाच प्रयोग असणार आहे. या रेल्वेला असणाऱ्या 20 डब्यांपैकी 10 डबे मालवाहतुकीचे आणि 10 डबे प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मित्रांनो, ही रेल्वे सेवा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. चला, तुम्ही जर कोकण रेल्वे मार्ग असं उत्तर दिलं असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आलेलं आहे. फक्त मेसेज उशिरा पोचल्यामुळे कदाचित तुमच्या नावाचा समावेश झालेला नसेल. नाव यावं असं वाटत असेल तर उत्तर लवकर पाठवा. आता आजच्या कार्यक्रमातला दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा असा आहे, बांगलादेशातल्या महापुराला त्रिपुरातलं कोणतं धरण उघडणं कारणीभूत असल्याचं तिथल्या आंदोलकांचं म्हणणं आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. बांगलादेशातल्या महापुराला त्रिपुरातलं कोणतं धरण उघडणं कारणीभूत ठरल्याचं तिथल्या आंदोलकांचं म्हणणं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून पटकन तुमचा मेसेज पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. दरम्यान जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेली समीर यांची रचना आपण ऐकूया. चित्रपटाचं नाव आहे गुलाम. ये क्या कह दिया, दिल ये दीवाना धड़कने लगा, तन्हाई में हम मिले इस तरह, बारिश में शोला भड़कने लगा, छा रहा है जब सा नशा.
कह दिया, दिल ये दीवाना धड़कने लगा। तन्हाई में हम मिले इस तरह, बारिश में शोला भड़कने लगा। क्या कह दिया, दिल ये दीवाना धड़कने लगा। थोड़ी सर्दी भी है, गर्मी भी है, थोड़ी है बेबसी, थोड़ी मर्जी भी है। ऐसे में हम भला क्या करें तू बता। जो भी होता है वो होने दे दिलरुबा। आँखों से तूने ये क्या कह दिया, दिल ये दीवाना धड़कने लगा। तन्हाई में हम मिले इस तरह, बारिश में शोला भड़कने लगा। कसम उम्र भर ना कभी प्यार होगा ये कम। आँखों से तूने ये क्या कह दिया, दिल ये दीवाना धड़कने लगा। तन्हाई में हम मिले इस तरह, बारिश में शोला भड़कने लगा। तूने ये क्या कह दिया, दिल ये दीवाना धड़कने लगा। तन्हाई में हम मिले इस तरह, बारिश में शोला भड़कने लगा। मित्रांनो, या दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सुद्धा अनेक श्रोत्यांनी पाठवलेलं आहे. काही श्रोत्यांनी चुकीचं उत्तर पाठवलं, पण बरोबर उत्तर पाठवणाऱ्यामध्ये पुन्हा एकदा पहिला मेसेज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. चिखली तालुका मोहोळ इथल्या विजय नागनाथ शिंदे यांचाच. त्यानंतर या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोष्टी गल्ली सांगोला इथल्या नीता पवन अंकुश लाटणे यांनी पाठवलेलं आहे. त्यानंतर देगाव तालुका उत्तर सोलापूर इथून बरोबर उत्तराचा मेसेज आलाय. तुकाराम जाधव, श्रेयस जाधव, सुयश जाधव आणि सिंधू जाधव यांचा. मंजुनाथ निरगुडे यांनी शेळगी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. तर सुस्ते तालुका पंढरपूर इथून शशिकला लोकरे, विश्वास लोकरे, शरद लोकरे, संगीता लोकरे, अभय लोकरे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर श्रीकांत कदम यांनी मालडी इथून पाठवलेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर या मालडीतल्या कदम परिवाराकडून मेसेज आलेला दिसतोय. त्यानंतर नई जिंदगी सोलापूर इथून प्रत्येक वेळी आपल्या कार्यक्रमात सहभागी होणारे श्रोते आहेत. सुमैया शेख, अशपिया शेख, मतीन शेख, अजीम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवार. विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून पुन्हा बरोबर उत्तर पाठवत आहेत. जुळे सोलापूर इथून श्रावस्ती आणि सॅम स्कायलाईन या नावानं एक बरोबर उत्तराचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर सोलापुरातलाच 4000 परिवार आहे. त्यातले सदस्य आहेत सावित्री, हिरा, रेणुका. तर बरोबर उत्तराचा मेसेज
आसरा चौक सोलापूर इथून आलेला आहे आर्या, अक्षरा, हर्षदा, राजश्री आणि अजित कलागते यांचा. त्यानंतर अॅडव्होकेट सागर भागानगरे चौपाड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे यांनी बरोबर उत्तर दिलंय. तर पुढचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे मित्रांनो, रमजान फुलारी, फर्जना फुलारी, अरमान, आयाज, अल्फिया आणि समस्त फुलारी परिवाराचा मुक्काम पोस्ट तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर इथून आलेला आहे. त्यानंतर थेट कर्नाटकातल्या म्हैसूर इथून आलेला बरोबर उत्तराचा मेसेज आहे जावेद कुरेशी यांचा. गजानन करजगे आहेत होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर इथले. तर पाचगणी रोड वाई इथून तेजश्री धगाटे, प्रसाद धगाटे आणि सोनाली धगाटे यांनी बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलेला आहे. शनिवार पेठ मंगळवेढा इथले आपले श्रोते आहेत विलासराव कोष्टी. तर हेडगेवार ब्लड बँकेतून सोलापुरात ही ब्लड बँक आहे आणि इथून रणजित शंकर माळगे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर डॉक्टर अंबादास अनुसया हुच्चे यांनी सोलापुरातले हे श्रोते आहेत आणि सध्या नागपुरातून मेसेज पाठवत असल्याचं सांगितलंय. मित्रांनो, सुलोचना आणि महादेव या नावानं सोलापूर इथून बरोबर उत्तराचा मेसेज आलाय. नागेश्वरी भागानगरे दमाणी विद्यामंदिर सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. काही श्रोत्यांनी नदीचं नाव लिहिलंय ज्या नदीवरचं हे धरण आहे, पण आपण प्रश्नात धरणाचं नाव विचारलंय त्यामुळे नदीचं नाव जर असेल तर तुमचं उत्तर बरोबर समजता येणार नाही. असे 3 मेसेज आतापर्यंत पोहोचलेत. असो, प्रश्न विचारला होता बांगलादेशातल्या महापुराला त्रिपुरातलं कोणतं धरण उघडणं कारणीभूत ठरल्याचं तिथल्या आंदोलकांचं म्हणणं आहे. मित्रांनो, बांगलादेशला सध्या राजकीय संकटाबरोबरच नैसर्गिक संकटाचा देखील सामना करावा लागतोय. बांगलादेशात आणि भारताच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस पडल्यानं बांगलादेशात विनाशकारी महापूर आलाय. 12 जिल्ह्यातल्या 48 लाख लोकांना या पुराचा फटका बसलाय. विविध ठिकाणच्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय. मित्रांनो, बांगलादेशात 200 पेक्षा अधिक नद्या आहेत आणि त्यापैकी काही मोठ्या नद्या भारतातून वाहत येतात. यापैकीच एक असणारी गोमती नदी त्रिपुरामधून वाहते आणि पुढे बांगलादेशात जाते. या गोमती नदीवर बांगलादेशच्या सीमेपासून 120 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर डंबूर धरण बांधलेलं आहे. या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे बांगलादेशात महापूर आल्याचा आरोप तिथल्या आंदोलक नागरिकांकडून केला जात होता. पण मित्रांनो, या धरणाच्या खाली पाणलोट क्षेत्रात अगदी थोड्या कालावधीत जास्त पाऊस झाल्यामुळे बांगलादेशात पूर आल्याचं भारताच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय. मित्रांनो, डंबूर धरण फारसं उंच नसलं तरी तिथं निर्माण होणाऱ्या विजेपैकी बांगलादेशला 40 मेगावॉट वीज दिली जाते, हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं वाटतं. चला, आता आजच्या कार्यक्रमातल्या तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. रात्रीचे 10:23 आणि 24 सेकंद झालेले आहेत. मित्रांनो, आपण ऐकत आहात सुनो तरानी क्विज के बहाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून म्हणजेच एफएम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झ वरून. मित्रांनो, या सगळ्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या कार्यक्रमाचा आनंद आपण न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरून किंवा akashwani.gov.in ह्या संकेतस्थळावरून सुद्धा घेऊ शकता. संकेतस्थळावरून किंवा मोबाईल ॲपवरून आपण कार्यक्रम ऐकत असाल, फक्त नेट सुरू असला पाहिजे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठूनही कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता. चला, आता कार्यक्रमातला तिसरा प्रश्न गणिताचा प्रश्न असणार आहे आणि त्यासाठी कागद पेन घेऊन तुम्ही सज्ज असाल याची मला खात्री आहे. गणित सोपं वाटत असलं तरी बऱ्याचदा क्लिष्ट ठरू शकतं थोडीशी घाई केल्यामुळं. त्यामुळं लक्षपूर्वक ऐका, शांततेनं सोडवण्याचा प्रयत्न करा आणि पायऱ्या पायऱ्यांनी गणित सोडून मग बरोबर उत्तर पाठवून द्या. प्रश्न असा आहे, सकाळी 9:15 सुटलेली गाडी ताशी 65 किलोमीटर वेगानं 793 किलोमीटर अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सकाळी 9:15 सुटलेली गाडी ताशी
65 किलोमीटर वेगानं म्हणजे 65 किलोमीटर वेगानं 793 किलोमीटर अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं नाव आणि गावाचं नाव लिहून घाई न करता हा मेसेज पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. दरम्यान एक छान गाणं मी तुम्हाला ऐकवतोय जे गायलंय लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी सहकलाकारांसमवेत. संगीत पुन्हा एकदा जतीन ललित यांचे पण शब्द आनंद बक्षी यांचे आहेत. चित्रपटाचं नाव आहे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. ये कुड़िया नशे दिया कुड़िया ये मुंडे गली के गुंडे ये कुड़िया नशे दिया कुड़िया ये मुंडे गली के गुंडे नशे दिया कुड़िया गली के गुंडे मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. ओहो ओहो सेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना सेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना ये दिल की बातें अपने दिल में दबा के रखना. सेहरा सजा मित्रांनो, खूप सारे मेसेज मला मिळत आहेत पण एकही बरोबर उत्तराचा मेसेज अद्याप मिळालेला नाही. काय घाई करताय लक्षात घ्या आणि सावकाश गणित पुन्हा एकदा सोडवा. उड़ उड़ के तेरी जुल्फें करती है क्या इशारे दिल थाम के खड़े हैं आशिक सभी गवारे. छुप जाए सारी कुड़ियाँ घर में शर्म के मारे गाँव में आ गए हैं पागल शहर के सारे. नजरें झुका के रखना दामन बचा के रखना नजरें झुका के रखना दामन बचा के रखना लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. सेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना. जवान लड़का तू एक हसीन लड़की ये दिल मचल गया तो मेरा कसूर क्या है. रखना था दिल पे काबू ये हुस्न तो है जादू जादू ये चल गया तो मेरा कसूर क्या है. रास्ता हमारा तकना दरवाजा खुला रखना रास्ता हमारा तकना दरवाजा खुला रखना लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना. कुछ और अब न कहना कुछ और अब न करना कुछ और अब न कहना कुछ और अब न करना ये दिल की बात अपने दिल में दबा के रखना. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. सेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना. शाबाश ओए 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 शाबाश ओए 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 शाबाश ओए 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 शाबाश. ओए ओए ओए.
मित्रांनो, खूप कमी लोकांना या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणं शक्य झालेलं आहे. अगदी 7-8च मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामध्ये पण 2 मेसेज एकाच कुटुंबातून आलेले आहेत. चला, बरोबर उत्तर पाठवणाऱ्या श्रोत्यांची नावं जाणून घेऊया आणि गणित कुठल्या पद्धतीने सोडवायचं ते मात्र तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण पुढे आयुष्यात आपल्याला बऱ्याचदा या गोष्टीची मदत होणार आहे. कदाचित या कार्यक्रमात विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तर द्यायला सुद्धा त्याची मदत होईल. पहिला बरोबर उत्तराचा मेसेज आला पंढरपूर तालुक्यातून. सरकोली गावचे हे श्रोते आहेत सूरज परमेश्वर भोसले. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर सोलापुरातून प्रिया चाटूफळे यांनी दिलं. सरकोली तालुका पंढरपूर इथूनच त्याच कुटुंबातून त्रिवेणी परमेश्वर भोसले या नावानं एक बरोबर उत्तराचा मेसेज मिळाला. नई जिंदगी सोलापूर इथून बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलाय सुमैया शेख, अशपिया शेख, मतीन शेख, अजीम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवारानं. त्यानंतर लोहारा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव इथून हा बरोबर उत्तराचा मेसेज आलाय शौर्य श्रीमंत बुवा, मयुरेश श्रीमंत बुवा, भोसगा गाव आहे यांचं लोहारा तालुक्यातलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अंभई तालुका सिल्लोड इथून अनिल कुमार घोडके आणि वैशाली अनिल यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. सोलापुरातून प्रज्ञा सुरेश अदेली यांच्या नावाने सुद्धा एक बरोबर उत्तराचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर हा बरोबर उत्तराचा मेसेज नीलमनगर इथल्या नेताजी महाविद्यालयातले प्राध्यापक दीपक नरोणे आणि त्यांच्या सौभाग्यवती योगिता नरोणे, समस्त नरोणे परिवार, बसवेश्वर पार्क, कुंभारी तालुका, दक्षिण सोलापूर इथले आहेत. गजानन करजगी यांनी होनमर्गी इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर मी आणखी मेसेज बघतोय, कारण मी मेसेज वाचायला सुरुवात केल्यानंतर काही मेसेज आलेले आहेत, त्यामध्ये कोणाचे बरोबर उत्तराचे असतील तर त्यांचाही आपण समावेश करूया. भंडार कवठे इथून दिलीप गोरे यांच्या नावानं बरोबर उत्तराचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर स्वाती, सृष्टी आणि गजानन करजगी यांच्या परिवाराकडून पुन्हा हा मेसेज आलेला आहे होनमुर्गी तालुका, दक्षिण सोलापूर इथून. सरुबाई संभाजी सदाशिव रोहन दहीहंडे अहिल्यानगर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. त्यानंतर स्वरा पवार आणि पवार परिवार आहे नागपूर इथला, त्यांनीही या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलं नागपूर इथून. कर्नाटकातल्या म्हैसूर इथून जावेद कुरेशी यांनी हे बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. मित्रांनो, सध्या तरी एवढेच मेसेज बरोबर उत्तराचे मिळालेले आहेत. प्रश्न विचारला होता सकाळी 9:15 सुटलेली गाडी ताशी 65 किलोमीटर वेगानं 793 किलोमीटर अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल. अनेकांनी एक काम केलं, तासाला 65 किलोमीटर जाते तर 793 किलोमीटरला किती वेळ लागेल हे करण्यासाठी 793 भागिले 65 अगदी सोपं वाटलं. पण मित्रांनो, यामध्ये काय चूक होते तुम्हाला सांगतो. 1 मिनिटात 100 भाग असतात, म्हणजे एकात 100 भाग करता येतात जर तुम्ही 793ला एकाने 65ने भागणार असाल तर. पण एका मिनिटात, एका तासात 60 मिनिट असतात. त्यामुळं आपण इथं 793 भागिले 65 असं करून नाही चालणार आहे. गाडी ताशी 65 किलोमीटर वेगानं धावतीये, म्हणजेच 60 मिनिटात 65 किलोमीटर धावतीये. आता वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र विचारात घेऊन आपल्याला 793 किलोमीटर अंतर कापण्यासाठी गाडीला लागणारा वेळ काढण्यासाठी 793 भागिले 65/60 असं करावं लागेल. मित्रांनो, अपूर्णांकानं भागाकार करायचा असेल तर ती संख्या व्यस्त लिहून, म्हणजेच अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी आणि छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी लिहून गुणाकार करावा लागतो. हे गणितातलं सूत्र तुम्हाला माहित असणारच आहे. आता 793 भागिले 65 करून येणाऱ्या उत्तराला 60 गुणावं लागेल, किंवा 793 गुणिले 60 करून येणाऱ्या उत्तराला 65 भागावं लागेल. म्हणजेच हे उत्तर आपल्याला मिनिटांमध्ये सापडेल. 793 भागिले 65 12.2 येईल, त्याला 60ने गुणलात तर 732 मिनिटं येईल, किंवा 793 आणि 65 या संख्येला 13 पूर्ण भाग जातो. 13 5 65 आणि 13 793ला भाग घातल्यानंतर उत्तर येतं 61. आणि राहिलेल्या 5ला पुन्हा 5 1 5 वर 60ला जर आपण भागाकार केला 12 5 60, म्हणजे 61 गुणिले 12 बरोबर 732 मिनिटं. 732 मिनिटं हा वेळ आपल्याला लागणार आहे. या वेळेला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर तासामध्ये जर तासाच्या रूपात हे उत्तर काढायचं असेल तर 732 भागिले 60 करावं लागेल.
उत्तर येईल 12 तास 12 मिनिटं. म्हणजे सकाळी गाडी जेव्हा निघाली 9:15 त्या वेळेपासून 12 तास 12 मिनिटं वेळ लागणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर येईल रात्री 9:27 ही गाडी 793 मीटर अंतरावरील शहरात पोहोचेल. किती आहे उत्तर? 9:27 रात्रीचे. तर हे उत्तर पाठवलं असेल तर तुमचं हे उत्तर बरोबर आहे. नाहीतर गणित तुम्हाला कितपत समजलं याचा अंदाज मलाही लावता येणार नाही इथून. असो, आता कार्यक्रमातल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आजच्या कार्यक्रमातला हा चौथा प्रश्न आहे. सरकारी खर्चावर बारीक नजर ठेवणाऱ्या लोकलेखा समितीचे म्हणजे पीएसीचे प्रमुख सध्या कोण आहेत याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न निवडलेला आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सरकारी खर्चावर बारीक नजर ठेवणाऱ्या लोकलेखा समितीचे म्हणजे पीएसीचे प्रमुख सध्या कोण आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून मेसेज पाठवून द्या 9422651741 या क्रमांकावर. दरम्यान हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकार्याने गायलेलं गीत आपण ऐकूया. रचना मेहबूब यांचे, संगीत इस्माईल दरबार यांनी दिलं आहे. आँखों की गुस्ताखियाँ माफ हो, आँखों की गुस्ताखियाँ माफ हो. टिक टुक तुम्हें देखती है, जो बात कहना चाहे जुबान तुमसे ये वो कहती है. आँखों की शर्मो हया माफ हो, तुम्हें देख के छुपती है उठी आँखें जो बात न कह सकी, छुपी आँखें वो कहती है. आँखों की गुस्ताखियाँ माफ हो. मित्रांनो, अलीकडच्या काळात झालेला बदल लक्षात न घेतल्यामुळे बऱ्याच श्रोत्यांनी चुकीचं उत्तर पाठवलेलं आहे. फक्त एक मेसेज बरोबर उत्तराचा आतापर्यंत आम्हाला पोहोचलेला आहे. चंदा और सूरज की नजरों से तुमको बचा लो, पलकों की चिलमन में आओ मैं तुमको छुपा लो. ख्यालों की ये शोखियाँ माफ हो, हरदम तुम्हें सोचती है, जब होश में होता है जहाँ मदहोश ये करती है. आँखों की शर्मो हया माफ हो. ये जिंदगी
गुस्ताखियां माफ हो मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवण्याचा प्रयत्न अनेक श्रोत्यांनी केला. अनेकांनी अधीर रंजन चौधरी हे नाव लिहून पाठवलं, पण ते उत्तर चुकीचं आहे. का चुकीचं आहे सांगतो, पण त्याआधी बरोबर उत्तरं पाठवलेल्या श्रोत्यांची नावं आपण जाणून घेऊया. फक्त 3 मेसेज आहेत ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय. म्हणजे चालू घडामोडींकडे तुमचं जास्त बारकाईनं लक्ष नाही. तुम्ही फक्त गुगल सर्च करताय आणि उत्तर पाठवून देताय. कारण मल्लिकार्जुन खरगे यांच्यानंतर अधीर रंजन चौधरी यांची निवड झाली आणि 2019 पासून तेच या पीएससीचे प्रमुख आहेत असं उत्तर जे गुगलवर दाखवतंय त्याच्यावरून बऱ्याच श्रोत्यांनी आपल्याकडे तेच उत्तर पाठवलंय असं लक्षात येतंय. अलीकडचा बदल तुम्ही लक्षात घेतलेला नाही. असो, आधी बरोबर उत्तर पाठवणाऱ्या श्रोत्यांची नावं. सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोष्टी गल्ली सांगोला इथून नीता, पवन, अंकुश आणि लाटणे परिवारानं पाठवलं. त्यानंतर विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवार आहे. लोहगाव तालुका जिल्हा पुणे इथला. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर नई जिंदगी सोलापूर इथून दिलंय. सुमैया शेख, अशपिया शेख, मतीन शेख, अजीम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवारानं. तर शेळगी सोलापूर इथून मंजुनाथ निरगुडे आणि मयुरेश निरगुडे यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. त्याशिवाय एक आत्ता बरोबर उत्तराचा मेसेज पुन्हा मिळालाय. पाकणी तालुका उत्तर सोलापूर इथून आलेला हा मेसेज आहे. रुद्र शिंदे, विराज शिंदे, संग्राम शिंदे, संस्कार उर्फ बाळा साठे, स्वराज शिंदे, अद्वैय शिंदे, रवी काका, सुनील, अनिल आणि समस्त शिंदे आणि त्यांचा मित्र परिवार आहे. तर आणखी मेसेज आहेत, पण त्यामध्ये बरोबर उत्तराचा मेसेज एकही दिसत नाही. मित्रांनो, आपण आता उत्तर जाणून घेऊयात. प्रश्न विचारला होता, सरकारी खर्चावर बारीक नजर ठेवणाऱ्या लोकलेखा समितीचे म्हणजे पीएसीचे प्रमुख सध्या कोण आहेत? मित्रांनो, 17 ऑगस्ट रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 5 नवीन संसदीय समित्यांची स्थापना केली, ज्यामध्ये सरकारी खर्चावर बारीक नजर ठेवणारी लोकलेखा समिती म्हणजेच पीएसीचा समावेश आहे. या समित्यांच्या अध्यक्षांची पण घोषणा करण्यात आली असून लोकलेखा समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल हे आहेत. संसदीय प्रणालीमध्ये लोकलेखा समिती ही सर्वात महत्वाची समिती मानली जाते. या समितीमध्ये लोकसभेतले 15 खासदार आणि राज्यसभेचे 7 खासदार म्हणजे सभापतींसह एकूण 22 खासदारांचा समावेश आहे. या समितीचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. सध्याच्या समितीचा कार्यकाळ 30 एप्रिल 2025 रोजी संपणार आहे. आता आजच्या कार्यक्रमातला 5वा प्रश्न. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला पाठवून द्यायचंय 9422 65 17 41 या क्रमांकावर. उत्तर लिहिल्यानंतर स्वतःचं आणि गावाचं नाव लिहायला विसरू नका. सगळं टाईप करून झालं, बरोबर आहे असं खात्री झाली की पटकन पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. तुमच्या बरोबर उत्तरांची प्रतीक्षा करत एक धमाल गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे. मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत आहे. संगीत राजेश रोशन यांनी दिलंय. आजच्या दिवशी या गाण्याला विशेष महत्व आहे. गायलंय किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. चित्रपटाचं नाव आहे खुद्दार. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे.
देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए। देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए। अरे धमकाता है इतना तू किसको, डरता है कौन आने दे उसको, डरता है कौन आने दे उसको। ऐसे न बहुत बोलो, मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगी तब गोरी जब उलट देगा तोरी। गगरी आके पीछे डगरी रे, अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे। जाने क्या करता अगर होता कहीं गोरा, जाके जमुना में जरा शक्ल देखे छोरा। जाने क्या करता अगर होता कहीं गोरा, जाके जमुना में जरा शक्ल देखे छोरा। बिंदिया चमकाती रस्ते में नाचा, मन चला भी है गोकुल का राजा, मन चला भी है गोकुल का राजा। पड़ जाए नहीं पाला राधा से कहीं लाला, फिर रोएगा गोविंदा, मारेगी ऐसा फंदा, गर्दन से बांधेगी चुनरी रे। मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे। मित्रांनो, नक्कीच हे संगीत तुम्हालाही ठेका धरायला भाग पाडलं असणार आहे। गाणं मनापासून जर ऐकत असाल तर नक्कीच थोडं तरी डोलत असणार आहात। चला, मी सुद्धा डोलतोय, कारण खूप सारे मेसेज माझ्या स्क्रीनवर दिसत आहेत, त्याचा आनंद आहे मला। खूप लोकांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात आधी आमच्याकडे बरोबर उत्तराचा जो मेसेज पोहोचला, पुन्हा एकदा म्हणजे आजच्या कार्यक्रमात तिसऱ्यांदा चिखली तालुका मोहोळ इथल्या विजय नागनाथ शिंदे यांनी सगळ्यात आधी उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। त्यानंतर माळी इथले पक्षीमित्र श्रीकांत कदम बरोबर उत्तर पाठवत आहेत। नागेश्वरी गौडगावकर यांनी हत्तुरे वस्ती सोलापूर इथून बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलेला आहे। तर दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत बरोबर उत्तर पाठवत आहेत। नीता, पवन, अंकुश लाटणे कोष्टी गल्ली सांगोला इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत। जयश्री गौतम माने धरमगाव तालुका मंगळवेढा इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत। तर सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार आहे सोलापूर इथला। जुळे सोलापूर इथून श्रावस्ती आणि सॅम स्कायलाईन असं नाव त्यांनी लिहून पाठवलेलं आहे। पुढचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे परमेश्वर शिवाजी घुले आणि घुले परिवाराचा इंचगाव तालुका मोहोळ इथून आलेला।
चंदू राऊतराव यांनी कंदलगाव इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर विठ्ठल, वर्षा आणि वेदांत गायकवाड यांनी लोहगाव, पुणे इथून बरोबर उत्तर पाठवलंय. विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. आज यांचे बरेच बरोबर उत्तराचे मेसेज उशिरा आमच्यापर्यंत पोहोचलेत. म्हणजे पुढच्या प्रश्नांची उत्तरं वाचताना आधीच्या प्रश्नांचे मेसेज यांच्या आमच्यापर्यंत पोहोचायचे. त्यामध्ये कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. असो, दुरून सहभागी होत आहेत त्यामुळे यांचं कौतुक वाटतं. विदर्भातून आपल्याला मेसेज पाठवत असतात. त्यानंतर राळेरास इथून दीपक साबळे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. शौर्य आणि मयुरेश बुवा भोसगा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर शेळगी सोलापूर इथून मंजुनाथ निरगुडे आणि मयुरेश निरगुडे. शनिवारपेठ मंगळवेढा इथून विलासराव कोष्टी. तर होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर इथून स्वाती, सृष्टी, गजानन आणि समस्त करजगी परिवार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अंबई तालुका सिल्लोड इथून अनिल कुमार घोडके आणि वैशाली अनिल यांनी अतिशय सविस्तर उत्तर लिहून पाठवलंय. त्यानंतर शशिकांत मधुकर कुंभार डोणगाव इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री आणि अभिषेक शिंदे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. प्राध्यापक धनंजय शिवाजी कदम आणि प्राध्यापक अंकुश शिवाजी कदम आणि त्यांचा कदम परिवार आहे तुंगत तालुका पंढरपूर इथला. तर स्वरा, प्रथमेश, सर्वेश, सुवर्णा, अपर्णा, मृदुला यांनी लातूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. एक मेसेज भंडारा कवठे इथून आलंय. या श्रोत्यांनी लोकमंगल साखर कारखाना इथून मेसेज पाठवल्याचं लिहिलं, मात्र स्वतःचं नाव लिहिलेलं नाहीये. त्यांच्या मोबाईल क्रमांकातले शेवटचे 4 अंक आहेत 3835. त्यानंतर होनवडसकर मॅडम, राजनंदिनी, सिद्धेश यांनी मीरानगर जुळे सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत युनुस पठाण, हे आपले नियमित श्रोते. तर नंदकुमार इंगळे यांनी अर्जुननगर अमरावती इथून बरोबर उत्तर पाठवलंय. छान. अमरावतीच्या नावाचा समावेश या कार्यक्रमात फार क्वचित होत असतो. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होत आहे, तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. त्यानंतर सोनल पवार यांनी नागपूर इथून बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यातून असे मेसेज येत आहेत, ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. उळे तालुका दक्षिण सोलापूर इथून विजय गायकवाड यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर प्राध्यापक दीपक नरोणे नेताजी महाविद्यालयातले हे प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबतच योगिता नरोणे आणि नरोणे परिवाराची नावं आहेत. बसवेश्वर पार्क कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथून हा मेसेज आलाय. नांदेड इथून आपल्या कार्यक्रमात सहभागी होणारे श्रोते प्रकाश जैन यांनी हे बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपण जाणून घेऊया. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला असा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. मित्रांनो, रसायन आणि भौतिक क्षेत्रात संशोधन करून इलेक्ट्रोलिसिस, एनोड, कॅथोड यासारख्या संकल्पना प्रचलित करण्यात महत्वाचा वाटा उचलणारा आणि ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिक मोटार यांची निर्मिती करून औद्योगिक विकासाला चालना देणारा जगभर प्रसिद्ध असलेला शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांनीच विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावलाय. रसायनशास्त्रापेक्षा भौतिकशास्त्रात फॅरेडेनं केलेली संशोधनं अमूल्य ठरली आहेत. त्याच्या शोधामुळेच चुंबकत्वाचं विद्युत धारेत रूपांतर करणं शक्य झालं. मित्रांनो, विशेष म्हणजे फॅरेडेचं शिक्षण जुजबी होतं. गणित आणि विज्ञानाचं कुठलंही औपचारिक शिक्षण नसताना त्यानं अनेक शोध लावले. फील्ड थिअरी हे फॅरेडेनं विज्ञानाला दिलेलं सर्वात मोठं योगदान समजलं जातं. 22 सप्टेंबर 1791 रोजी जन्मलेल्या फॅरेडेचा मृत्यू 1867 सालच्या 25 ऑगस्ट रोजी झाला. म्हणजे या आठवड्यात त्यांचा स्मृतिदिन होता. त्यामुळे आवर्जून या प्रश्नाचा समावेश आपण केला होता. आता फेरी झटपट प्रश्नोत्तरांची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's start the fun. मित्रांनो, या झटपट फेरीतला पहिला प्रश्न आहे, पूर्व युरोपातल्या युक्रेनला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळालं? तर दुसरा प्रश्न आहे, काल कोणत्या नदीजोड प्रकल्पाला महाराष्ट्र शासनानं मंजुरी दिली आहे? झटपट फेरीतला तिसरा प्रश्न आहे,
टेलिग्राम या संदेशवाहक ऍप्लिकेशनचे संस्थापक कोण आहेत? चौथा प्रश्न आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारताचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कोण आहेत? मित्रांनो, या पाचही प्रश्नाची तुम्हाला वाटणारी किती उत्तरं बरोबर येतात तपासून बघा. बरोबर उत्तरं आता मी तुम्हाला सांगतोय. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1991 सालातल्या सोव्हिएत संघाच्या विघटनावेळी म्हणजे 24 ऑगस्ट 1991 रोजी युक्रेन स्वतंत्र झालं. त्यानंतर भारतीय पंतप्रधानांची पहिलीच महत्वपूर्ण भेट नुकतीच झाली असून मित्रांनो, या भेटीत 4 करारांवर स्वाक्षरी झाली आहे. तर या झटपट फेरीतल्या दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला काल महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिली असून 7,015 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला फायदा होईल. तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, टेलिग्राम या संदेशवाहक ऍप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डिरो हे आहेत, ज्यांना नुकतंच फ्रान्समध्ये पॅरिस इथं अटक करण्यात आली आहे. मित्रांनो, टेलिग्राम या समाज माध्यमावर गुन्हेगारी कारवायांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी नियंत्रक नेमलेला नाही असा आरोप त्यांच्यावर आहे. तर चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, अॅट्रॉसिटी कायदा 1989 साली करण्यात आला असून अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला उद्देशून केलेल्या सगळ्याच अपमानजनक किंवा धमकावणाऱ्या टिप्पण्या या कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी दिला आहे. मित्रांनो, पाचव्या आणि शेवटच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, काल नांदेड रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवत विशेष रेल्वे यात्रेला प्रारंभ करणारे रवनीत सिंग हे विद्यमान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत. बरं, तर मित्रांनो, याबरोबरच आजची आपली झटपट फेरी आणि आपला हा कार्यक्रम सुद्धा आता इथंच समाप्त होतोय. कार्यक्रम तुम्हाला निश्चित आवडला असणार आहे. अशाच सोप्या पण आपल्या बुद्धीची कसोटी घेणाऱ्या प्रश्नांसाठी आणि मस्त धमाल गाण्यांसाठी पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या सोमवारी रात्री 10 वाजता आपल्या याच सुनो तराने क्वीज के बहाने कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुजित बनसोडे यांच्यासह तुमचा हा मित्र गुरुशांत धुत्तरगावकर निरोप घेतोय. नमस्कार. ओके टाटा बाय बाय. ओके ओके टाटा बाय बाय. सुनो तराने क्वीज के बहाने. सुनो तराने क्वीज के बहाने हा मेसेजवर आधारित कार्यक्रम आता आपण ऐकला. सादर करते सुजित बनसोडे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम रात्रीचे 11 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कीर्तन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला हिंदी बातमीपत्र.